नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती ज्याचे नाव आहे एम तेजस मॉम वी गो या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज सती यांच्या माता पारसिंग अगदी नागपूरपासून 70 किलोमीटर असलेले काटोलपासून अगदी 10 किमी असलेले पारडसिंगा या गावी. लहानपणापासून मी अगदी मोठ्या थाटाने सती यांच्या माता यांचा जन्मोत्सव मोठ्या संख्येने पार पाडतोय, जेथे दहीकाल्याचे कीर्तन आणि 7 दिवस अगदी मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि कीर्तनाचा सुद्धा वेगवेगळ्या महाराज कार्यक्रम तसेच तेथे बालसंस्कार शिबिरही होतात. तसेच काल्याच्या अगोदरल्या दिवशी गावामध्ये पालखी मिरवणूक होते आणि गावामध्ये सती यांच्या मातेचे लहान मंदिर आहे, जेथे आईची आरती पूजा होऊन पुन्हा पालखी परतीचा प्रवास सुरू करते. मोठे मंदिर अगदी गावापासून 1 किलोमीटरवर आहे. तसे प्रत्येक पौर्णिमेला पालखी सुद्धा निघते. सती यांच्या मातेचे जन्म रामजी भक्ते आणि मातेचे नाव अनाई भक्ते आहे. त्यांचे कारंजा तालुक्यातील उमरी या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांना सासू, सरू, वेणू, अणू असे त्या 4 बहिणी आहेत. त्या काळी बालविवाह करण्याची पद्धत होती. त्यांचा लहानपणीच जंगलोजी खंडाईत यांच्याशी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर आई काही दिवसांनी विहिरीमध्ये सुद्धा पडल्या. त्यानंतर त्या वेड्यासारख्या करू लागल्या. त्यांना लोक वेडी पिसे असे सुद्धा म्हणू लागले. जंगलोजी खंडाई सोबत त्या पारडसिंगा या गावी आल्या आणि आईमुळे त्या धन्य झाल्या. धन्य ती पारडसिंगा नगरी झाली. आईने तिथे अनेक असे चमत्कारही केले. आई ह्या गरम तेलातून भजे सुद्धा हाताने काढत होत्या. साप समोर आला पाहून आईने त्याला हाताने बाजूला केले. तसेच एकदा आई फिरायला जात असताना वाघ सुद्धा आईच्या गाडीला आडवा आलेला असताना गाडीखाली आई उतरल्या आणि खा मला खा असे म्हटल्या. वाघाने सुद्धा आईला जाण्यास रस्ता दिला. असे अनेक चमत्कार आईने केलेले आहेत. ते चमत्कारिक फोटोसुद्धा आईच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये लावलेले आहे. सती यांच्या माता पारडसिंगा या मंदिरामध्ये आहे. तुम्ही गेले असेल तर तुम्हाला माहितीच असेल. असे अनेक चमत्कारिक आईने केले आहेत. त्यामुळे आईचे लाखो भक्त आज बनलेले आहेत आणि आईच्या दर्शनाला आज दुरून दुरून लोक येतात. विदेशातही आईची प्रचिती झालेली आहे. तसेच आईचे भक्त जसजसे वाढत गेले तसतसे आईचा परिसरही वाढत गेला. असे म्हणतात ना, आपण राहतो तेव्हा आपली किंमत कळत नाही, तसे आईच्याही बाबतीमध्ये तसेच झाले आहे. आई होत्या तेव्हा गावामध्ये छोटे मंदिर होते. त्यानंतर त्यांना गावापासून 1 किलोमीटरवरती आईचे छोटेसे टिनाचे शेडमध्ये बनले होते. टिनाच्या शेडमध्ये हिंडल्या, फिरल्या, प्रत्येक ठिकाणी वावरल्या. पण त्या सरल्यानंतर त्यांना एवढ्या मोठ्या मंदिराचे भव्य दिव्य मंदिरामध्ये रूपांतर झाले. त्याचे पदार्पण झाले. आईचा जन्म हा 4 मे 1927 चा आहे, पण तो 5 मेला साजरा केला जातो. आईचा मृत्यू हा 10 जानेवारी 1997 चा आहे. आई ह्या 1 महिन्यामध्ये खूप बीमार राहिल्या. शेवटी त्यांचा देह सोडून त्या 10 जानेवारीला 1997 ला परमात्म्यामध्ये विलीन झाल्या. आईच्या या दिवशी जणू पारडसिंगा गावी किंवा भक्तावरील छत्रछाया गेली व दुःखाचा डोंगर कोसळला. जणू थंडीच्या महिन्यामध्ये लाखो लोक आईच्या दर्शनाला आले. दूरदूरपर्यंत आईच्या पाहायला आलेल्या भक्तांना लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कुणालाही कशाची भान नव्हती आणि तेव्हा खूप लहान आम्ही होतो, तरी आम्हाला हे सर्व आठवते. आईला 3 दिवस बर्फामध्ये ठेवले होते, कारण आईचे भक्तगण खूप. 3ऱ्या दिवशी पणकुले साहेबाच्या गाडीमध्ये आईची मिरवणूक निघाली. सकाळी पहाटे 3 वाजता उठून गावातील सगळ्या मंडळींनी रोडवरती सडा रांगोळी आईसाठी काढल्या होत्या. पालखीमध्ये लाखो भक्तगण सामील झाले होते. शेवटी आईचे 10 वाजताच्या सुमारास नवीन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पुरविले. लाखो भक्तगणांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा होत्या. त्याचप्रमाणे तात्पर्य एवढेच की आईचा अनसूया मातेचा जन्मोत्सव हा 5 मेला असतो, पंत विलीन हा दिवस 10 जानेवारी आहे. पण प्रत्येक वर्षी ते तिथीप्रमाणे साजरा करतात. पण या वर्षी आई अनसूयेची पुण्यतिथी 6 जानेवारी पासून तर 13 जानेवारीपर्यंत साजरी करण्यात आलेली आहे.
मंदिराचे अध्यक्ष श्री चरणसिंग ठाकूर आहे. वृंदावनचे महाराज यांच्या हस्ते काल्याचे कीर्तन आहे. 12 तारखेला गावातून पालखी सोहळे निघेल, तरी या कार्यक्रमात सर्व भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती. त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी एक छोटंसं पॉम्पलेट सुद्धा टाकलेलं आहे. आईची ही जिवंतपणीची फोटो आहे, तर ही ध्यान मंदिरातील फोटो आहे आणि ही फोटो मंदिराची मूर्ती समाधी मंदिर येथे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.